आता काय ना का आमच्या ऋतिकचं भविष्य उज्ज्वल झालं ना का तेच आमच्यासाठी न्याय नाही का? हा आता काय माझी सून तर काही गेलेली परत येणार नाही. कोणाला माहिती होतं आणि का असा अपघात होईल माझी सून त्याच्यामध्ये जाईल म्हणून. मी काय म्हणते साहेब, ते ना श्यामलचा अपघात झाला होता असं सर्टिफिकेट तुम्ही आम्हाला दिलं तर बरं होईल नाही का? अपघाताचं खोटं सर्टिफिकेट मी देणार नाही अजिबात. आणि तो अपघात नाहीये, खून आहे. आता काय जामकर साहेब, खून काय ना अपघात काय? त्याच्यानं आमची श्यामल परत येणार आहे का सांगा बरं आम्हाला. बरं आपण मान्य केलं, पण मग हत्या जरी झाली तरी मग आरोपी आला, त्याला शोधणं आलं, शोधलं म्हणजे कोर्ट कचेऱ्याच्या वाऱ्या आल्या, मग त्याच्यावर तो गुन्हा सिद्ध व्हायला हवा. कवा आता त्याच्यावर गुन्हा सिद्ध होणार आणि कवा तो जेलामध्ये जाणार सांगा बरं मला. आणि एवढं सगळं केलं श्यामलच्या आत्म्याला शांती मिळणार आहे का? काय मला लेकराचं काही बल होणार आहे का? तिच्या नवऱ्याचं भविष्य सुधारणार आहे सांगा? काहीतरी होणार आहे का यानं? आय अगं काय बोलतेस हे? शांत बस. मग काय चुकीचं बोलते का मी? अरे अपघाताचं पैसे मिळालं तर ऋतिकच्या तुझ्या भविष्याची काहीतरी तरतूद तरी होईल की नाही र? हे बघा, तुम्हाला 4 पैसे मिळावेत म्हणून मी खोटं सर्टिफिकेट अजिबात देणार नाही. आणि आत्म्याला शांती फिंती मी काय मानत नाही. श्यामलचा कोणी पकडला जाईल, त्याला शिक्षा होईल. गुन्हा केला की शिक्षा होते असा संदेश गेला पाहिजे लोकांमध्ये. अहो नका ना साहेब असं करू. अहो बिना आईचं पोर आहे होय, याच्याकडे तरी बघा कनव करा की जरा. हे बघा, नियमात जे बसतं, कायद्यात जे बसतं ते मी करतो. तपास पूर्ण झाल्याशिवाय सर्टिफिकेट मिळणार नाही. जा. ऐका ना साहेब. ओ कळलं? ए ऋतिक, इकडे ना. शपथ, तुझे केस किती छान आहेत रे. मला दे ना. असे नाही देत आहेत. ते आहेच. मला सांग, तुला काय काय आवडतं? खेळायला आवडतं, चित्र काढायला आवडतं, पण मी आता नाही काढत. का? आवडतं ना, मग का नाही काढत? नाही काढणार. मी मम्मीसाठी ना चित्र काढून ठेवलेलं, मला तिला दाखवायचं होतं, पण ती न बघताच गेली. अरे ऋतिक, मम्मी काय मुद्दाम करते का? तुला माहितीये, माझी पण आई देवाघरी गेली. मला पण तिची रोज आठवण येते तुझ्यासारखी. मग तू काय करते? मला जे जे आवडतं ना ते मी सगळं करते. माहितीये का? कारण मला माहितीये, माझी आई मला वरून रोज बघते. आणि माझी आई जेव्हा माझ्या सोबत होती ना, तेव्हा मी खुश राहावं म्हणून ती खूप प्रयत्न करायची. आता ती माझ्या सोबत नाहीये आणि मग मी दुखी होऊन बसले तर तिला आवडेल का? नाही ना. म्हणून मग मला जे जे आवडतं ना ते मी सगळं करते. तू पण तसंच कर. आता जर तू चित्र काढलंस तर तुझ्या आईला खूप आवडेल आणि ती तुला नक्की वरून बघेल. खरंच? ये बरं, बस इथे. बाई, वाटलं होतं जामकर सरळ मार्गाने ऐकल, पण ह्यो काही याचं हे का सोडायला तयार नाही. आता आहे ना, मलाच काहीतरी वेगळी चाल खेळावी लागल. आहे छान, पण बरंच काम करावं लागेल. म्हणजे रंगरंगोटी करावी लागेल. इथं ना लाल रंग देऊया. काय वाटतं तुम्हाला? आणि हा सगळा भाग गडद काळ्या रंगाने रंगवायचा आणि दाताजवळ पांढरा रंग लागेल. म्हणजे लाल, पांढरा आणि काळा 3 तरी रंग लागतील बघा. होय, आणू आपण ते 3 रंग पण आणू आपण. पण हे लालीजी, तुम्ही वर जाऊन पाणी घेऊन या, म्हणजे मुखवटा साफ करता येते. आणते. आणि घरी जाऊन जरा 3-4 चांगले कपडे बी घेऊन या, चांगलं साफ करता येईल. चालेल. लालीजी लवकर या बरं का.
काय मला तुमच्याशिवाय अजिबात करमणार नाही. आता तो गोल पूर्ण कर. हा 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 आधी लाईन मारून घे, मग गोल पूर्ण कर. बरं मन लागलंय ग पोराचं तुझ्यामुळं. काय जादू बेदू केली का काय तू? जादू कसली हो, त्याचं आणि माझं दुःख सेम आहे, म्हणून माझं म्हणणं त्याला बरोबर पटलं असेल. पटू दे बाई, कुणाचं का होईना पटू दे. तुला सांगते ना आर्या, या पोरा लय जीव तुटतो बघ माझा, म्हणून इकडं घेऊन आले त्याला. एवढा मोठा गाव झालाय पोराच्या मनावर, कसा भरून निघणार आहे त्यो. तुम्ही नका हो काळजी करू, मी स्वतःवरून सांगते तुम्हाला, वेळ सगळ्या गोष्टींवरचं औषध आहे. अशी मुलं हळूहळू वेळ जाईल तशी खूप समजूतदार आणि स्ट्रॉंग होत जातात. खरंय तुझं. वय ग, तू का आली इकडं? तुझं बी मन लागत नाही का काय घरी? अहो मला घरीच करमतं, इथे अजिबात करमत नाही. मग काय जामकर साहेबांकडे काही काम आहे का काय तुझं? त्याला वेळ आहे का विचारा ना माझं काम ऐकायला. अहो झालं असं की माझ्यावर मागे हल्ला झाला होता ना, तर दादा खूप घाबरलाय, चिडलाय आणि मला एकटं अजिबात सोडत नाहीये. म्हणून आता त्याच्यासोबत रोज इथे पोलीस स्टेशनला घेऊन येतो. माझा जीव पार नको नको होतो अहो. पण इथे हाय का आता एवढा मोठा हल्ला झाल्यानंतर कुणी बी घाबरणारच ना घरातलं माणूस. हा आणि अगं गावामध्ये कसे एकावर एक खून पडताय, माणसं गायब होते आहे, मग काय घाबरणारच की. अहो पण मग असं जगायचं सोडून द्यायचं का आपण? असं घाबरून राहायचं का? हा खरे. मग एक काम करते का तू, चल ना आमच्याकडं. हा चल. झालं, तेही बोलून झालंय दादाला, पण त्याला काही पटत नाहीये. वय का? मग थांब मी बोलून बघते. हा जामकर साहेब. अगं आहे काय, शांत बस की. घाबरे तू. ओ जामकर साहेब. बोला. हा मी काय म्हणते का, कशाला पोरीला इथं तात्काळ ठेवलंय? हा म्हणजे बाई आता तुमचा दिवस जातोय कामामध्ये, पण पोरीनं काय करायचंय हो? ती कटाळी की इथं बसून बसून. मग काय तिच्यासाठी लावणी डान्स करू का ब्रेक डान्स करू? तुम्ही काही करू नका. तुम्ही एक काम करा, तुम्ही ना तिची जबाबदारी माझ्यावर द्या. मी हिला आमच्या घरी घेऊन जाते. कसं? काही गरज नाही. तुमच्या सुनेचा खून झाला आहे आणि तुमच्या घरातल्या माणसांना वाचवा, मग माझ्या बहिणीचा विचार करा. होय का? मग तर पोलीस स्टेशन बी जाय की त्यानं. हा मग तुमची बहिणी तर शेफ आहे का? आहे अगं काय बोलतेस ही? तुम्ही जरा जास्त बोलताय असं वाटत नाही का तुम्हाला? ती माझी बहीण आहे, तिचं काय करायचंय ते मी पाहिजे. तुम्ही मला समजावून सांगायचा प्रयत्न करू नका.